आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर दाखल झाले। त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्याचं कळतं। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे दंड थोपटून उभे आहेत। तिकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी दिल्यानंतर या झालेल्या दोघांमधल्या चर्चेला महत्त्व आहे। मावळमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगला। आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्या असून मावळ विधानसभेवर आरपीआय गटानेही दावा केलाय। अंधेरी वर्सोवामध्ये शिवसेनेच्याकडून अल्ताफ पेवेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांचा पत्ता कट होऊ शकतो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पोलिसांच्याकडून रूट मार्च काढण्यात आला। पालघर पोलीस उपअधीक्षकांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपावरून 2.5 तास चर्चा झाल्याचं कळतं। दरम्यान काही जागांवर निर्णय होणं अद्यापही बाकी असून लवकरच पहिली यादी जाहीर होईल अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली। गोंधळाचं वातावरण निर्माण होण्यासाठी भाजपनं खोट्या बातम्या पेरल्या असा आरोप थोरात यांनी केलाय। तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतच जागा वाटपावरून जास्त मतभेद असल्याचं वक्तव्य थोरात यांनी केलं। संदीप नाईक युवा नेते यांच्या येण्यानं पक्षाला फायदा होईल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांच्याकडून उमेदवारांना निधीचा वाटप केलं जाऊन आकर्षित केलं जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला। बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबर नंतर दाना चक्रीवादळ येणार आहे। हे चक्रीवादळ 24 आणि 25 तारखेपर्यंत ओडिशाच्या किनारपट्टीवर तयार होईल। त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच आहे। राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित होत असतानाच खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी 28 ऑक्टोबरला बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून ही मिरवणूक सुरू होईल। दुपारपर्यंत अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो। महाविकास आघाडीतील प्रचंड मतभेदांच्यामुळे काही तासात आघाडी तुटेल असा दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला। शरद पवार दोनही पक्षांना संपवतील असंही त्यांचं म्हणणं आहे। भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या तिघांमध्येही जागा वाटपाच्याबद्दल बैठक होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याआधीच नार्वेकर यांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असलेले राज पुरोहित हे सुद्धा फडणवीस यांना भेटण्यासाठी पोहोचले होते। हडपसर मतदारसंघातून इच्छुक असलेले उबाठाचे नेते महादेव बाबर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। यावेळेला हडपसरच्या जागेसाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी बाबर यांनी संजय राऊत यांच्याकडे केली आहे। खडकवासला मतदारसंघातून नवा उमेदवार देण्याची मागणी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात नाराजी असल्यानं नवा उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात येते। पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। काही झालं तरी भाजपचा प्रचार करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे। धुळ्यातून भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली। पक्षानं संधी दिल्याबद्दल अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले। माजी आमदार अनिल गोटे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। 24 ऑक्टोबरला मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल। दरम्यान संजय राऊत यांनी फोनवरून मातोश्रीवर येण्याचं आमंत्रण दिल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे। दिंडोरीमध्ये शिवसेनेचे नेते धनराज महाले यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे।
दिंडोरीमध्ये महायुतीच्याकडून नरहरी झिरवळ यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे नाराज असलेल्या महाले यांनी बंड केलाय. 100 कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झालाय. मुंबई उच्च न्यायालयानं सचिन वाझे यांना जामीन मंजूर केलाय, पण अन्य 2 प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन न मिळाल्यानं त्यांचा मुक्काम कोठडीतच असेल. माजी आमदार अनिल गोटे ठाकरे गटात प्रवेश करणारे 24 ऑक्टोबरला मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश पार पडेल. चांदवड देवळा मतदारसंघातून केदा आहेर यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. आहेर यांनाच उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसतंय. अनिल तटकरे हे पेणमधून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यासाठी अनिल तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजितदादांप्रमाणेच शरद पवार गटाकडून सुद्धा उमेदवारी यादी जाहीर होण्याच्या आधीच एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. आंबेगावचे देवदत्त निकम, शिरूरचे अशोक पवार आणि विक्रमगडचे विवेक भुसारा यांना एबी फॉर्म वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी जाहीर केल्याचं कळत आहे. पण उर्वरित 25 जागांवर शिवसेना अडून बसल्यानं जागा वाटप अजून अंतिम झालेलं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पोलिसांच्याकडून रूट मार्च करण्यात आला. पालघर पोलीस उपअधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि उमेदवारांची नावंही आजच जाहीर होणार. थोड्याच वेळात आघाडीच्या नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात 2 तास चर्चा. काही जागांवर निर्णय होणं बाकी असल्याची थोरात यांची माहिती. भाजपच्या राजकुमार बडोले यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. पुन्हा आमचं सरकार येण्याकरता जे करता येईल ते करू, अजित पवार यांचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर. फडणवीसांच्या भेटीला सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा. स्नेहलता कोल्हे यांनी घेतली फडणवीसांची भेट. कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे इच्छुक. एनसीपीनं आशुतोष काळेंना दिली आहे उमेदवारी. अखेर संदीप नाईक यांच्या हातात तुतारी. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशीतल्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश. बेलापूरमधून लढण्यास इच्छुक. निलेश राणे उद्या दुपारी शिवसेनेत करणार जाहीर प्रवेश. कुडाळच्या मैदानात जाहीर सभेच्या माध्यमातून प्रवेश घेत फुंकणार रणशिंग. शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला.